नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वन विभागामार्फत घेतली जाणारी वनसेवक आणि वनरक्षक या पदांची जाहिरात कधी येईल याविषयी चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमादरम्यान माहिती दिली की वन विभागामार्फत घेतली जाणारी भरती लवकरच होणार आहे। वन विभागाकडून रिक्त पदांची माहिती सुद्धा मागितलेली आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लवकरच तुम्हाला वनसेवक वनरक्षक या पदांची जाहिरात पाहायला मिळणार आहे। एप्रिल महिन्यातच याची जाहिरात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही कामाला लागा, जाहिरात नक्कीच येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांचे प्रश्न होते, शारीरिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याविषयी सर्व चर्चा आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। साईडलाच बेल आयकॉन आहे, त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक या पदासाठी 12वी पास असणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सायन्स, भूगोल, गणित, अर्थशास्त्र असे विषय असणं गरजेचे आहे, तरच तुम्हाला वनरक्षक या पदासाठी अर्ज करता येणार आहे। सर्वप्रथम तुमची 120 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे। लेखी परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त केले आहे अशा उमेदवारांची तपासणी खालीलप्रमाणे प्रादेशिक निवड समितीमार्फत करण्यात येईल। कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप यामध्ये अपात्र ठरलेले उमेदवार वगळून इतर पुरुष उमेदवारांची 30 मिनिटात 5 किलोमीटर धावणे आणि महिलांसाठी 25 मिनिटात 3 किलोमीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे। सर्व उमेदवाराची 120 गुणांची स्पर्धात्मक लेखी परीक्षा होईल। त्यानंतर 80 गुणांची धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ही तुमची ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे। आता वनरक्षक या पदासाठी शारीरिक पात्रता काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हीच शारीरिक पात्रता वनसेवक या पदासाठी असणार आहे। फक्त वनसेवक आणि वनरक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी ठेवलेली आहे, बाकीची सेमच असणार आहे। त्यामुळे आता शारीरिक मोजमाप, पुरुषांची उंची 163 असणे आवश्यक आहे आणि महिलांसाठी 150 असणे आवश्यक आहे। छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 84 सेंटीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर तुम्हाला फुगवावे लागणार आहे। वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात तुमचं वजन असणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी उंची 152 असणे आवश्यक आहे आणि महिलांसाठी 145 असणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, छाती तुम्हाला 79 सेंटीमीटर साधी आणि 84 सेंटीमीटर फुगून आणि वैद्यकीय मोजमापानुसार तुमच्या वयात योग्य प्रमाणानुसार तुमचं वजन असणे आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यात सर्वात महत्त्वाचा विषय येतो दृष्टी। उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावे। तर प्रत्येक डोळ्यात संपूर्ण क्षेत्र दृष्टीयुक्त असणे आवश्यक आहे। शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय तपासणी संदर्भात प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय विशेषज्ञाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येईल। वैद्यकीय चाचणीमध्ये तिरळेपणा, रात आंधळेपणा, रंग आंधळेपणा, आतल्या बाजूला गुडघे फेंगाडे असणे नसले पाहिजे, सपाट पाय नसले पाहिजे, त्वचा व छातीचे रोग नसले पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही बारकाईने पाहून घ्या। त्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी असलेल्या वनखबरे किंवा वनकर्मचाऱ्यांच्या मुलांना काही सूट देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुरुष व स्त्री उमेदवारासाठी 2.5 सेंटीमीटर एवढी सूट दिलेली आहे। छाती मोजायची आवश्यकता नाही। खेळाडू प्रवर्गातील मुलांसाठी विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या व वयोमर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना विहित उंचीमध्ये 2.5 एवढी सवलत देण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, आता वनकर्मचाऱ्याच्या पाल्यांसाठी काही सूट आहेत, ते सुद्धा पाहून घेऊया। वन सेवेत कार्यरत असताना मृत्यू पावलेल्या वनकर्मचाऱ्याच्या एका मुलास किंवा मुलीस खालीलप्रमाणे सूट राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पुरुष व स्त्री उमेदवारासाठी 2.5 अशी सूट राहणार आहे।
आता छातीमध्ये पुरुषांसाठी 2 सेंटीमीटर न फुगवता आणि 1.5 सेंटीमीटर फुगून अशी सूट राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्व तुमचं पेपर झाल्यानंतर आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट तपासल्यानंतरच तुम्हाला धावण्याची चाचणी म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला नेण्यात येणार आहे. तर धावण्याची चाचणी कशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर 80 गुणांसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 12 मिनिटात जे येईल त्यांच्यासाठी 80 गुण, 12 ते 13 मिनिटाच्या दरम्यान 70 गुण आणि 24 मिनिटापर्यंत तुम्हाला 5 गुण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पुरुषांसाठी धावण्याची चाचणी 17 मिनिटात 80 गुण राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 17 ते 18च्या दरम्यान 70 गुण आणि सर्वात शेवट 29 विद्यार्थी मित्रांनो 29 मिनिटासाठी तुम्हाला 5 गुण असणार आहे आणि त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला 0 गुण मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा वनरक्षक, महाराष्ट्र वनरक्षक आणि वनसेवक या पात्रता निकषानुसार उमेदवाराचे वय 18 ते 27च्या दरम्यान असणे आवश्यक आहे आणि SC ST साठी 5 वर्ष सूट देण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता त्यानंतर आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत वनसेवक या पदांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक वनसेवकाच्या नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. स्थानिक म्हणजे वन विभागात ज्या डिव्हिजनमध्ये नियुक्ती होणार आहे त्या वन विभागातले जर तुम्ही रहिवासी असाल तर तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक याची पदभरती आता गट ड या श्रेणीत येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 7व्या आयोगानुसार वनसेवकांना आता 15,000 ते 47,600 असा पगार असणार आहे. आता या वनमजूर या पदाचं नाव बदलवून वनसेवक असं ठेवण्यात आलेलं आहे. शैक्षणिक पात्रता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किमान शैक्षणिक पात्रता ही 10वी पास असावी लागणार आहे आणि जास्तीत जास्त 12वी पास असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जर तुम्ही जास्त शिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला यात सहभागी होता येणार नाही, असं तुमच्याकडून हमीपत्रसुद्धा लिहून घेण्यात येणार आहे. रोजंदारी मजुरांसाठी काही सूटसुद्धा दिलेली आहे. सध्या कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत 55 वर्षापर्यंत सूटसह 10% आरक्षणाचा लाभही घेऊ शकतील. पण रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष 180 दिवस तुटक स्वरूपात 5 वर्ष काम केलेले असणे आवश्यक आहे. रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही. वनमजूर किंवा वनसेवक यांची रिक्त पदांची माहिती आहे खाली दिलेली, ती तुम्ही माहिती बारकाईने पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.